विधानसभा निवडणुकीत विजयाचा जबरदस्त पंच मारणाऱ्या लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांची यंदाच्या वेळेस विधानसभेतील मंत्रिपदासाठी वर्णी लागावी यासाठी शाहीर वस्ती येथे श्री जागृती मातेची महाआरती करण्यात आली। यावेळी ज्योती संजय कोळी, मनीषा राजू भिंगारे गायकवाड, गुदगे आदी माता भगिनींनी आणि जागृती मंडळ ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू अण्णा गुबेडकर, राजू गायकवाड, राजू भिंगारे, सुभाष येळमेली आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। मित्र, आज आपल्या जागृती मातेचं महाआरती करण्यात आलेला आहे। आज आपल्या भागातून सर लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांचं निवड झालं, त्यांचं मंत्रिमंडळात सहभाग व्हावं या ह्याच्यातून आपल्या भागातील सर्व माता भगिनी व मित्र परिवाराकडून आपल्या मंडळाच्या श्रीमातेची महाआरती करण्यात येत आहे। तर सोलापूरचे लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांना पाचव्यांदा 55,000 निवडून आलेले आहेत। त्या अनुषंगाने सिनियर या ह्याच्याने फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की बाबा मालकांना मंत्रिपद मिळावं, कारण सोलापुरातली जी लोक कामासाठी परगावी जात आहेत किंवा टेकलसाद मिल मला यंत्रमाग जे कामगार आहेत आणि त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावं आणि महानगरपालिकेचं जे बस सेवा आहेत जे तोट्यात आहेत ते सुधारण्यासाठी आणि इथं IT पार्क उद्योगधंदे आणण्यासाठी मालकांना मंत्रिपद देणं फार गरजेचं आहे। माझं नाव सौ ज्योती संजय कोळी। आज जागृती मातेच्या मंदिराजवळ शाहीर वस्तीतील महिलांनी मिळून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात श्री विजयकुमार देशमुख मालक हे 5व्यांदा निवडून आलेत। त्यासाठी आम्ही इथं महाआरती करण्यात आली। महिलांच्या वतीने त्यांना मंत्रिपद मिळावं ही देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली। मी सौ मनीषा राजू भिंगारे, शाहीर वस्तीमधील जागृती मंदिरमध्ये आम्ही सर्व महिलांनी देवीच्या चरणी प्रार्थना अशी केली आहे की विजयकुमार देशमुख मालक यांना मंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही त्याच्या चरणी प्रार्थना केली। आम्ही सर्व बहिणी जागृती मातासाठी महाआरती आयोजित केले होते। त्याचे कारण देशमुख मालक 5दा निवडून आले, त्यांना मंत्रिपद मिळू नये हीच आमची देवीची प्रार्थना आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।